Hello everyone, I am Vaishnavi Anita Lakshmankang from Pilgrim City, Nasik, Maharashtra. Now pursuing studies in political science and psychology. कास पठारवर गेल्यानंतर खूपच सुंदर अनुभव होता, पण एक स्पेशली मला तिथे गेल्यानंतर कुसुमाग्रजांच्या काही ओळी आठवल्या. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणव माझा तुझला हे महाराष्ट्र देशा. कारण ह्या ओळी आपल्याला नेहमीच आठवण करून देतात आपल्या देशाचा जो काही राकटपणा आहे तो अजूनही अस्तित्वात आहे आणि ते अस्तित्व मला कास पठारवर गेल्यानंतर रिअलाइज झालं की अजूनही तो राकटपणा आपल्या देशाचा अस्तित्वात आहे. कॉन्ट्रीब्युशन तर खूप करण्याची गरज आहे, कारण लहान लहान गोष्टींमध्ये खूप चेंजेस करावे लागणार आहेत. एज्युकेशन असेल, तिथल्या महिलांची एम्पॉवरमेंट असेल, त्यासाठी आपण अनेक प्रोग्राम्स त्या ठिकाणी आणखी आयोजित करू शकतो, ज्यामध्ये आपण काही ट्रेनिंग प्रोग्राम्स असतील किंवा तिथल्या लोकांसाठी त्या ठिकाणाचं महत्त्व आपण जर पटवून देण्यासाठी अनेक जर प्रोग्राम्स घेतले तर आपण सोबत मिळून त्या लोकल बॉडीज आणि आपण सोबत मिळून काम करू शकू आणि कास पठार जे आहे भविष्यासाठी आपण त्याचे एक उदाहरण तयार करू शकू आणि ते ठेवू शकू.